गृहिणी किराणा स्टोअरमध्ये तुम्ही बॅलन्स शीट क्रिएट करून बघितली असेल। या बॅलन्स शीटमध्ये फक्त तुम्हाला स्टॉक इन हँडविषयी माहिती सांगितलेली नसावी, त्याच्यामुळे तुमचा डिफरन्स दिसत असणाऱ्या स्टॉक इन हँडचा 1,18,121 ही बॅलन्स शीट तुम्हाला पुढच्या स्क्रीनशॉटमध्ये दिसणार आहे। त्याच्यानंतर तुम्हाला अकाउंटिंग मास्टर्स अँड इन्व्हेंटरी मास्टर्स बनवून घ्यायला शिकवले असतील। स्टॉक ग्रुप, स्टॉक कॅटेगरी, गोडाऊन अँड युनिट्स त्या पद्धतीनं जर तुम्ही बॅलन्स शीट क्रिएट केली असेल तर तुम्हाला स्क्रीनशॉट दिसत असेल तर अशा पद्धतीने तुमची स्क्रीनशॉट दिसणार आहे। टॅलीमध्ये बॅलन्स शीट अशा पद्धतीने दिसणार आहे तुमची। त्याच्यानंतर त्याचा ट्रायल बॅलन्स हा जो आहे तो अशा पद्धतीने डिस्प्ले होईल। या ट्रायल बॅलन्समध्ये तुम्ही नोट करू शकता डिफरन्स इन ओपनिंग बॅलन्स 1,18,121 हा जो डिफरन्स आलेला आहे याचं कारण असं आहे कारण आपण गृहिणी किराणा स्टोअरमध्ये जे स्टॉक आयटम आहेत ही जी लिस्ट आहे ती आपण बनवलेली नाही, सो म्हणून इथे 1,18,121चा डिफरन्स पडलेला आहे। हे स्टॉक आयटम क्रिएट करण्याविषयी सरांनी सांगितलं असेल तुम्हाला। स्टॉक आयटम क्रिएट केल्यानंतर तुमची स्टॉक समरी अशा पद्धतीने दिसेल। स्टेशनरी मटेरियल्स, त्याची क्वांटिटी, रेट, कॉस्ट प्राइस अँड सेलिंग प्राइस इथे दिलेली आहे। आजच्या सेक्शनमध्ये आपण ट्रान्झॅक्शनविषयी चर्चा करणार आहे। बिझनेसमध्ये 3 प्रकारचे बिझनेस टाइप्स असतात, ट्रेडिंग, नॉन ट्रेडिंग आणि मॅन्युफॅक्चरिंग। ट्रेडिंग कंपनीमध्ये शक्यतो स्टॉक क्रिएट करावे लागतात आणि त्या पद्धतीनं सेल्स अँड परचेस एंट्री केली जाते। आपण पहिल्यापासून बघूया। तुम्हाला अकाउंटिंग वाउचर्समध्ये गणेश एंटरप्राइजेस असाइनमेंटमध्ये तुम्हाला कशा पद्धतीनं ट्रान्झॅक्शन करायचे शिकवले असतील। लेजर कसे क्रिएट करायचे, त्याचा ग्रुप कसा डिसाईड करायचा हे सरांनी सांगितलं असेल। आज मी तुम्हाला अकाउंटिंग वाउचर्समधून वाउचर क्रिएशनविषयी पर्सनली परचेस आणि सेल्स ट्रान्झॅक्शन आपण जास्तीत जास्त याच्यामध्ये कवर करणार आहे। पेमेंट ट्रान्झॅक्शन, रिसीट ट्रान्झॅक्शन, कॉन्ट्रा ट्रान्झॅक्शनमध्ये जेव्हा सुरुवातीला तुम्ही स्क्रीनमध्ये येता अकाउंटिंग वाउचर स्क्रीनमध्ये, तिथे F12 करून तुम्हाला सरांनी डेबिट क्रेडिट इन्सर्ट करून घ्यायला शिकवलं असेल। याच्यामध्ये सिंगल एंट्री मोड ऑलरेडी ॲक्टिवेट असतो, ती स्क्रीन तुम्हाला अशा पद्धतीनं दिसते। ह्याला सिंगल एंट्री मोड सिस्टीम म्हणतात आणि आपल्याला आता त्याला डबल एंट्री मोडमध्ये कव्हर करायचं असेल तर तुम्ही F12 प्रेस करून सिंगल एंट्री मोड सिस्टीम ऑफ ठेवून यूज CRDR ऑप्शन बाय ड्युरिंग एंट्री हा ऑप्शन यस ठेवला की तुम्हाला पेमेंट रिसीट कॉन्ट्रामध्ये डेबिट क्रेडिट इन्सर्ट झालेलं दिसते। याच्यामध्ये आपण ट्रान्झॅक्शन करायला चालू करणार आहे। 1 एप्रिल 2010 जेव्हा आपण पर्सनली जेव्हा एखाद्याचं अकाउंटिंग करतो सगळ्यात महत्त्वाची असते ती म्हणजे डेट। तुम्हाला कुठलीही एंट्री किंवा कुठलंही ट्रान्झॅक्शन जेव्हा तुम्ही रेकॉर्ड करता तेव्हा तुम्हाला डेट घालणं तितकंच मस्ट आहे। 1 एप्रिल 2010 ही वाउचर एंट्रीची डेट आहे आणि ट्रान्झॅक्शन आहे कॅश डिपॉझिट इन सांगली 10,000 रुपये आपण बँकेत जमा केलेली एंट्री करायची आहे। डेट घाला, डेटसाठी ऑप्शन आहे F2 घातल्यानंतर तुम्ही डेट इन्सर्ट करायचं 1 एप्रिल 2010। बघा इथे एरर येते, डेट बिलो स्टार्टिंग ऑफ बुक्स बिगिनिंग 1 एप्रिल 2011। हे जी आपण कंपनी क्रिएट केलेली आहे, जर फायनान्शियल इयर चेंज करायचं असेल तर आपण कंपनी इन्फॉर्मेशनमध्ये जाऊन अल्टर या ऑप्शनचा वापर करतो आणि तिथे आपल्याला डेट बदलायचे 1 एप्रिल 2010। आपण आहे ह्या इयरमध्ये एंट्री करायला चालू करू। आपल्याला ट्रान्झॅक्शनची डेट घालायची आहे 1 एप्रिल 2012। ही जी कंपनी जी बनवलेली आहे ती कंपनीचं फायनान्शियल इयर तर 2012 आहे, बट त्यांचं बुक्स बिगिनिंग मे पासून स्टार्ट झालं। सो आपल्याला डेट घालायला लागणार आहे 1 मे 2012। फर्स्ट एंट्री आहे कॅश डिपॉझिट इन सांगली बँक 10,000 रुपीज। कॉन्ट्रा एंट्री करायची आपल्याला, डेट घातलेली आहे, कॅश डिपॉझिट केली आहे, सो कॅश अकाउंट इज क्रेडिटेड। इथे एक एरर आलेली आहे बघा। आपण अकाउंटिंग वाउचर एंट्री करताना कॉन्ट्रा एंट्रीमध्ये बाकीचे कॅश इन हँड किंवा सांगली बँकेचा अकाउंट दिसत नाही आहे, कारण इथे लेजर क्रिएट करताना एक मिस्टेक झालेली आहे। अकाउंटिंग वाउचर एंट्री करताना जेव्हा तुम्ही करंट असेट साईडला बॅलन्स शीटच्या करंट असेट साईडला जेव्हा तुम्ही लेजर बनवत असता तेव्हा करंट असेट साईडला जी बँक दाखवलेली असते, बॅलन्स शीट मी अनेकदा ओपन करते, गृहिणी किराणा स्टोअरची बॅलन्स शीट बघा। बॅलन्स शीटमध्ये तुम्हाला करंट असेटमध्ये सांगली बँक अकाउंट दाखवलं आहे आणि कॅश इन हँड हा लेजर दाखवला आहे।
कॅश इन हँड किंवा सांगली बँक अकाउंट क्रिएट करत असताना हा जो मेन ग्रुप आहे, हा मेन ग्रुप कधी यूज करायचा नसतो. कॅश इन हँड किंवा सांगली बँकेचा अकाउंट किंवा करंट असेटमध्ये जी बँक तुम्हाला दाखवलेली असेल त्या बँकेला बँक हा ग्रुप दिला जातो. सो आपण पहिल्यांदा चेंजेस करूया. सांगली बँक अकाउंटचा, सांगली बँक अकाउंट, त्याला करंट असेट हा ग्रुप दिला आहे, मेन ग्रुप आहे तो, आपण त्याला सब ग्रुप यूज करूया बँक अकाउंट. अल्टर करून मी सेव्ह केले. कॅश इन हँड, कॅश इन हँडचा लेजर ओपन करते मी, अल्टर करते, ह्याला सुद्धा ग्रुप दिलेला आहे करंट असेट. सो आपण इथं यूज करायचं आहे कॅश इन हँड. मी सेव्ह करते. जर तुम्ही यांना ग्रुप करंट असेट हा मेन ग्रुप यूज केला तर तुम्हाला अकाउंटिंग वाउचर एंट्रीमध्ये ट्रान्झॅक्शन करता येणार नाही. ओके, नाव ट्राय कॉन्ट्रा एंट्रीमध्ये आपल्याला काय करायचं आहे, कॅश इन हँड अकाउंट 10,000 रुपीज जमा केलेत. सो कॅश इन हँड गोज आउट झालेत, आपल्या बिझनेसमधून कॅश कमी झालेली आहे आणि ती डेबिट कशाला पडलेलं आहे, सांगली बँकेमध्ये जमा झालेला आहे. सांगली बँक अकाउंट इज डेबिटेड 10,000. जसं अकाउंटिंग करताना डेट मस्ट आहे त्याचप्रमाणे नॅरेशनसुद्धा फार महत्त्वाचं आहे. सो तुम्ही इथं नॅरेशन लिहू शकता, बीइंग कॅश डिपॉझिटेड. ॲज पर ट्रान्झॅक्शन कॅश डिपॉझिट, तुम्ही ट्रान्झॅक्शनला नॅरेशनला तुम्ही काही देऊ शकता. बिल नंबर असेल बिल नंबर देऊ शकता किंवा तुम्हाला जे क्वेश्चन पेपर दिलेला आहे त्याचा शॉर्टकट पण तुम्ही क्रिएट करू शकता. पहिली एंट्री मी सेव्ह करते. बिझनेसमधली कॅश आपण बँकेमध्ये जमा केली आहे. नेक्स्ट आहे, नेक्स्ट ट्रान्झॅक्शन आपण बघूया काय आहे. सेकंड ट्रान्झॅक्शन आहे 2 एप्रिल 2010ची. कॅश रिसिव्ड फ्रॉम अमनदीप एंटरप्राइजेस 25,000 रुपये कॅश आलेली आहे. ती एंट्री आपली कशात होणार आहे, रिसीट वाउचरमध्ये. डेट घाला 2 मे 2012. तुमच्या इथे जी डेट दिली असेल ती डेट इन्सर्ट करा. रिसीटमध्ये ट्रान्झॅक्शन आहे कॅश रिसिव्ड फ्रॉम अमनदीप एंटरप्राइजेस. अमनदीपकडून आपल्याला कॅश मिळालेली आहे. सो कॅश अकाउंट डेबिटेड अँड अमनदीप एंटरप्राइजेस अकाउंट क्रेडिट. रिसीटमध्ये सुरुवातीला क्रेडिट विचारलं जातं. सो पहिल्यांदा आपल्याला क्रेडिटचा विचार करावा लागतो. अमनदीप एंटरप्राइजेस अकाउंट क्रेडिटेड 25,000 रुपयानं त्यांच्याकडनं आपल्याला कॅश मिळालेली आहे. सो कॅश अकाउंट इज डेबिटेड. कॅश कम्स इन, कॅश इन हँडमध्ये आपण घालणार आहे कारण आपण जो लेजर बनवला आहे ज्याचं नाव आहे कॅश इन हँड आणि त्याच्यामध्ये आपला ओपनिंग बॅलन्स आहे. सो आपल्याला तोच अकाउंट वापरायचा आहे. बीइंग नॅरेशनला ॲज पर बिल किंवा ॲज पर ट्रान्झॅक्शन कॅश रिसिव्ड. देन सेव्ह. नेक्स्ट एंट्री आहे 3 एप्रिल 2010ची. अमाऊंट पेड धवल एंटरप्राइजेस बाय इश्युइंग चेक ऑन सांगली बँक 25,000 रुपीज. अमनदीपला आपण चेक पे केलेला आहे सांगली बँकेचा. 25,000 रुपये आपल्या बँकेतून वजा होणार आहेत. 25,000 रुपये आपण चेक दिलेला आहे धवल एंटरप्राइजेसला. ही एंट्री मी पेमेंट वाउचरमध्ये रेकॉर्ड करते. पेमेंट वाउचर धवल एंटरप्राइजेसला आपण सांगली बँकेचा चेक इश्यू केला. सो डेबिटला येणार धवल एंटरप्राइजेस अकाउंट. धवल एंटरप्राइजेस आपण चेक दिलेला आहे 25,000 रुपयेचा. चेक दिला म्हणजे ऑब्व्हियसली आपली करंट बँक असणार आहे सांगली बँक अकाउंट. चेक नंबर इथं ट्रान्झॅक्शनमध्ये दिलेला नाही. सो आपण आत्ता तात्पुरतं लिहूया चेक पेड. चेक पेड टू धवल. नेक्स्ट एंट्री बघा काय आहे. तुम्हाला पेमेंट रिसीट कॉन्ट्राच्या एंट्री आता करता येत असतील. आज आपण न्यू टॉपिक शिकणार आहे की आपण एखादी सेल किंवा परचेसची एंट्री जेव्हा रेकॉर्ड करतो, आतापर्यंत आपण फक्त परचेस अकाउंटला डेबिट आणि सेल्स अकाउंटला क्रेडिट एवढंच घालत होतो. आता इथून पुढे काय करायचं आहे आपल्याला, जर एखादी सेल किंवा एखादा परचेस झालं असेल तर त्याचे गुड्सचे डिटेल्स आपल्याला इथे रेकॉर्ड करायचे आहेत. त्याच्यासाठी तुमच्याकडे आधी गृहिणी किराणाच्या कंपनीमध्ये स्टॉक समरी क्रिएट असणं गरजेचं आहे. मी एकदा डिस्प्ले करून दाखवते. स्टॉक समरी तुम्ही जेव्हा क्लोजिंग स्टॉक बनवाल तेव्हा तुमच्याकडे स्टॉक समरी क्रिएट झालेली असेल. आपण जे आता ट्रान्झॅक्शन केलेले आहेत ते ट्रान्झॅक्शन आपण 10,026च्या कंपनीमध्ये केले आणि आमच्याकडे स्टॉक समरी क्रिएट आहे ती नेक्स्ट दुसऱ्या कंपनीमध्ये क्रिएट आहे. सो मी कंपनी चेंज करते. गुड्स सोल्ड टू कुमार एंटरप्राइजेस 30,000 ऑन क्रेडिट बेसिस ॲज पर डिटेल फॉलो. तुम्ही आत्तापर्यंत या सेलची एंट्री गुड्स सेल झाल्यानंतर तुम्ही फक्त एवढंच करत होता की ज्यांना सेल झालं आहे त्यांना डेबिट आणि सेल्स अकाउंटला क्रेडिट, कारण सेल्स अकाउंटला नेहमी
क्रेडिट बॅलन्स असतो, पण त्याच्यामध्ये आत्तापर्यंत आपण काय केले नाहीत, गुड्स इन्सर्ट केलेले नाही आहेत. सो आपल्याला आता काय करायचे आहेत, गुड्सचे डिटेल घालायचे आहेत. गुड्स सोल्ड टू कुमार एंटरप्राइजेस, कुमार एंटरप्राइजेसला आपण सेल केलेलं आहे क्रेडिट बेसिसवर आणि यांचे डिटेल्स इथं तुम्हाला दिलेले आहेत. किती क्वांटिटी सेल झाली आहे, त्याचा रेट काय आहे, त्याची अमाऊंट किती झाली आहे, याचे डिटेल्स तुम्हाला इथे सगळे दाखवलेले आहेत. क्वेश्चन बँकमध्ये असेल तुमच्या. गुड्स सोल्ड टू कुमार एंटरप्राइजेस. जेव्हा मी सेलमध्ये जाते तेव्हा हा जो मोड येतो याला म्हणतात इनवाईस मोड. जसं तुम्ही पेमेंट, रिसीट आणि कॉन्ट्रामध्ये जेव्हा जाता तिथं डेबिट आणि क्रेडिट इन्सर्ट झालेलं नसतं, तेव्हा त्याला आपण म्हणतो सिंगल मोड सिस्टीम, आणि त्याला डबल एंट्रीमध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण F12चा वापर करतो.